आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. मध्येच एक चढ आला आणि तिथे त्यांच्या पळणाऱ्या गाडीला स्पीड ब्रेकर लागला. तरी सुद्धा त्याने तिला सोडलं नव्हतं. पण जेव्हा तिचा श्वास गुदमरायला लागला तेव्हा तिने त्याला बाजूला ढकललं आणि तो तिच्या शेजारी पडला. दोघे आकाशाकडे बघून जोर जोरात श्वास घेऊ लागले. जीत, मला तुमची लक्षणं ना काही ठीक दिसत नाहीयेत. आज तुम्ही कोणाचा तरी जीव घेऊनच राहाल. ती त्याच्या छातीवर हात ठेवून मोठमोठ्याने श्वास घेत म्हणाली. पण हे ऐकून तो तिला विळखा घालत म्हणाला, सत्यजित पाटील सोबत दगाबाजी केल्याची शिक्षा तर मिळणारच आहे ना. असं म्हणत त्याने पुन्हा एकदा तिच्या ओठांवर ओठ टेकवले. बास ना आता, किती छळताय? ती उठण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण त्याने पुन्हा तिला खाली ओढलं. ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुझा रोज असाच छळ होणार आहे. असं म्हणत त्याने परत पुढे होऊन तिच्या गालावर ओठ टेकवले. जीत, लहान आहात का तुम्ही? एकाच गोष्टीचा हट्ट धरून बसलाय. ती चिडत म्हणाली. ठीक आहे, तुला नाही आवडलं का? नो प्रॉब्लेम. मग आपण एक स्टेप पुढे जाऊया, तो म्हणाला. तसे तिचे डोळेच मोठे झाले आणि ती एका झटक्यात उठून उभी राहिली. यावेळी त्याने मुद्दाम त्याचे हात लूज ठेवले होते, कारण त्याला माहित होतं की हे ऐकल्यावर ती लाजेने पाणी पाणी होणार. आणि तसंच झालं. काय झालं? घाबरलीस का? तो एका कुशीवर वळत म्हणाला. मी का घाबरेन तुम्हाला? तुम्हाला घाबरायला तुम्ही काही राक्षस आहात का? ती नाक मुरडत म्हणाली. तसा तो गालात हसला. मगाशी तुझी मैत्रीण काय म्हणाली ते ऐकलं नाहीस का? तुझा हिरो फक्त तुझ्यासाठी हिरो आहे, बाकी सगळ्यांसाठी विलन आहे, म्हणजे राक्षसच. तो तिला डोळा मारत म्हणाला. मैत्रिणीवरून आठवलं, तुम्हाला वेड लागलं होतं का? मागे पुढे काहीही न बघता सरळ तिचा गळा पकडलात. निदान तिला तिची बाजू मांडायची एक संधी तरी द्यायची होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर रीनाला जो तिच्यामुळे त्रास सहन करावा लागला त्या गोष्टीचं गिल्ट होतं. तिचं हे वाक्य ऐकून त्याचे रुंदावलेले ओठ पुन्हा पूर्ववत झाले आणि तो उठून उभा राहिला. त्याने त्याचे कपडे झटकले आणि दोन्ही खिशात हात टाकत म्हणाला, जेव्हा आपली व्यक्ती आपल्याला दगा देते तेव्हा कसं फील होतं हे माझ्यापेक्षा जास्त अजून कोणाला माहीत असणार. ती वेळ तुझ्यावर येऊ नये असं वाटलं, म्हणून मी रागात तसा रिॲक्ट झालो. आय एम सॉरी. एवढं म्हणत तो चालत वरती जाऊ लागला. त्याच्या या वाक्यावर एका क्षणात तिच्या चेहऱ्यासमोर रम्याचा तो मृत चेहरा आला. तशी तिने हातांची मूठ गच्च आवळली. जीत, तिने आवाज दिला. तसा तो पुढे जाता जाता थांबला आणि त्याने पाठीमागे वळून पाहिलं. ती चालत त्याच्या जवळ आली आणि त्याच्या गालांवर हात ठेवत म्हणाली, एकाने दगा दिला असेल, पण बाकीच्यांनी तुमची साथ दिली ना? तो एक माणूस वाईट होता, म्हणून बाकीच्यांना पण तुम्ही त्याच तराजूत तोलणार आहात का? सगळ्यांना एकाच नजरेच्या चष्म्यातून बघू नये जीत. प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्याचे विचार,
त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं वेगळं असतं. ती म्हणाली. ते मला पण कळतं ग, पण आता कुणावर विश्वास ठेवायला मन दजावत नाहीये. तो तिचा हात खाली घेत म्हणाला. यावर तिने एक सुस्कारा सोडला आणि जवळ जात त्याला मिठी मारून म्हणाली, जाऊ दे, सोडा तो विषय. आज आपण फक्त आपल्याबद्दल बोलूया. ती म्हणाली. एंजल, खरंच सेवियर मीच आहे ना, की तू फक्त माझ्या मनाच्या समाधानासाठी हे सगळं बोलतेस? त्याने विचारलं. तशी ती रागात त्याच्यापासून बाजूला झाली. तुमचा ना माझ्यावर विश्वासच नाहीये. कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला तयारच नाही. आता पुन्हा एकदा शेवटचं सांगते, तुम्हीच सेवियर आहात. विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर खड्ड्यात जा. असं म्हणत ती रागातच त्या टेंटच्या दिशेने निघाली. सत्या, कधी सुधारणार आहेस तू? इडियट, याच क्षणाची तर वाट बघत होतास ना? याच कन्फ्युजनमुळे तू तिच्यापासून दूर राहत होतास ना? मग आता जर तुला सगळं कळलंय तर कशाला परत माती खातोयस? जा आता, मनव तिला, नाहीतर तुझी एंजल कधी महाकालीचं रूप धारण करेन ना, काही सांगता येत नाही. तो तिला पुढे जाताना बघून मनातच म्हणाला आणि झपाझप पावलं टाकत तिच्या दिशेने जाऊ लागला. ती गाल फुगवून टेंटमध्ये जाणारच होती. तितक्यात त्याने तिचा हात पकडला आणि जोरात तिला मागे ओढलं. त्याच्या या ओढण्याने ती डायरेक्ट त्याच्या मिठीत आली. जीत, हा काय वेडेपणा आहे? ती रागात त्याच्याकडे बघून म्हणाली. माझी बायको आहे, मी तिला मिठीत घेईन, नाहीतर टेकडीवरून फेकून देईन. तुला काय करायचंय? तो तिला मिठीत गच्च आवळत म्हणाला. तुम्ही मला फेकणार आहात? ती म्हणाली. तू जर माझ्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केलास तर नक्की फेकेन. तो तिला अजून जवळ ओढत म्हणाला. तिच्या चेहऱ्यावर जरी राग दिसत असला तरी मनात मात्र बेचैनी सुरू होती. त्याचा तो स्पर्श तिला वेडावत होता. त्याची भारदस्त छाती तिला आकर्षित करत होती. त्याचे ते निळे डोळे तिला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडत होते. तिची खाली झुकलेली नजर बघून तो गालात हसला. एंजल, या सगळ्यात तर एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली. तो म्हणाला. काय? तिने नजर वर करत विचारलं. यू आर लुकिंग गॉर्जियस टुडे. आज तो मैंने मर ही जाना है बाय गॉड. तो तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला. पण त्याच्या या वाक्याने ती मात्र लाजून पाणी पाणी झाली. त्याच्या शर्टवर असलेला तिचा हात अजूनच घट्ट झाला. आई शपथ, तुला लाजता पण येतं? तो म्हणाला. तसं तिने लाजून त्याला मिठी मारली आणि चेहरा त्याच्या छातीवर लपवला. पूर्ण रात्र अशी लाजण्यातच घालवायची आहे का? तो तिला मिठी मारत म्हणाला. पण ती मात्र त्याच्या मिठीतून बाहेरच यायला तयार नव्हती. तिला भयंकर लाज वाटत होती. जीत, तुम्हाला भूक लागली असेल ना? ती त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली. कारण त्याला रात्री लवकर जेवायची सवय आहे हे तिला माहित होतं. आज मला तहान, भूक, झोप यातलं काहीच लागणार नाहीये.
तो पुन्हा तिला जवळ ओढत म्हणाला. त्याच्या थंड हातांचा स्पर्श तिला होताच तिच्या अंगावर सलकन काटा आला. तुम्हाला नसेल लागली, पण मला लागलीये, ती चेहऱ्यावर खोटे हावभाव आणत म्हणाली. पण मनातून मात्र तिला त्याचं हे वागणं आवडत होतं. त्याचं ते रावडी वागणं तिला आकर्षित करत होतं. ओके, जायचं मग जेवायला? तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. कुठेच जायची गरज नाहीये, सगळं इथेच रेडी आहे, ती म्हणाली आणि त्याच्या भुवया किंचित उंचावल्या. इथे? त्याने विचारलं. हो, इथेच. तुम्ही थांबा, मी जेवण सर्व्ह करून आले, असं म्हणत ती त्याच्यापासून बाजूला झाली आणि त्या सजवलेल्या टेबलकडे गेली. सगळं जेवण हॉटबॉक्स मध्ये आणल्यामुळे गरमच होतं. तिने 2 ताटं वाढायला घेतली. तो तिच्याकडे बघून गालात हसला आणि त्याने खिशातून मोबाईल काढला. शिवाचा नंबर काढून त्याने डायल केला. हॅलो, पलीकडून आवाज आला. हॅलो शिवा, आज मी आणि दुर्वा दोघं जेवायला नसणार आहोत आणि आम्हाला यायलाही उशीर होईल. तुम्ही वाट बघू नका, तो म्हणाला. क्या बात है भाई, डेटवर घेऊन गेलास की काय वहिनीला? पलीकडून शिवा उत्सुकतेने म्हणाला. मी नाही, ती घेऊन आली आहे मला, त्याने बिनधास्तपणे उत्तर दिलं. पण हे ऐकून तिकडे शिवाचे डोळे मात्र पांढरे झाले. त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसला नाही. अरे काय सांगतोस काय? वहिनी तुला डेटवर घेऊन गेलीये? शिवाने खात्री करून घेण्यासाठी पुन्हा विचारलं. चल ठेव आता फोन आणि अक्काला सांग वाट बघत जागी राहू नकोस. आम्ही शक्य होईल तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करू, तो म्हणाला. अरे भाई, नो प्रॉब्लेम, काही घाई वगैरे करू नकोस. तुम्ही दोघं मस्त एन्जॉय करा. रात्री नाही आलात तरी चालेल, शिवा म्हणाला. झालं तुझं बोलून, ठेव आता, असं म्हणत सत्यजितने फोन कट केला. आय जस्ट कांट बिलीव्ह की वहिनी बाईला डेटवर घेऊन गेली. कुठल्या मार्केटमध्ये मिळतात यार अशा मुली? मला तर आजपर्यंत ही फक्त एक अंधश्रद्धा वाटत होती, पण आज वहिनीने ती दूर केली आहे. साला माझंच नशीब खराब आहे. शिवा हातातल्या फोनकडे बघत बडबडत म्हणाला. शिवा, तुझ्या नशिबात काही डेट फिट नाही, तू आपला व्हिडिओ गेमच खेळ. असं म्हणत परत त्याने त्याचा मोबाईल ऑन केला आणि अर्धवट राहिलेला गेम पूर्ण करू लागला. तो हॉलमध्ये सोफ्यावर आडवं पडून व्हिडिओ गेम खेळत होता. तितक्यात सूर्या तोंडाने शिट्टी वाजवत आणि हातातली चावी गोल गोल फिरवत आत आला. त्याच्या शिट्टीचा आवाज येता शिवाने नजर वर करून पाहिलं. सूर्याला इतकं स्माईल करताना बघून त्याच्या भुवया उंचावल्या. सूर्या वरती त्याच्या खोलीकडे जातच होता. तितक्यात शिवाने त्याला आवाज दिला. अबे ओए, उजड़ी हुई रियासत के बिगड़े हुए मजनू, घरी यायला इतका उशीर का झालाय तुला? कुठे उंदडत होतास? शिवा म्हणाला. त्याचा आवाज ऐकून सूर्याची वरती जाणारी पावलं मागे फिरली आणि तो शिवाजवळ आला. सूर्या स्माईल करत शिवाकडेच बघत होता. क्या आपके टूथपेस्ट में नमक है?
शिवा त्याच्या बत्तीसीकडे बघत म्हणाला. हा? सूर्याला त्याचा प्रश्नच कळला नाही. अरे गाढवा, ते दात दाखवणं आधी बंद कर आणि कुठे होतास ते सांग. शिवा म्हणाला. जन्नत में. सूर्या त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हणाला. व्हॉट? तू जन्नत नावाची नवीन गर्लफ्रेंड पटवलीस? नालायका, तुला काही लाज लज्जा शरम आबरू आहे की नाही? एकीने नाही म्हटलं तर निदान 1 महिना तरी त्याचा दुखवटा पाळायचास. तू तर लगेच दुसरीकडे तोंड मारायला गेलास. बाय द वे, ही जन्नत राधापेक्षा जास्त सुंदर आहे का? शिवा त्याला डोळा मारत म्हणाला. पण हे ऐकून सूर्याला मात्र कुठे जाऊन डोकं आपटू असं झालं होतं. प्लीज यार शिवादा, निदान इतक्या आनंदाच्या क्षणी तरी असे पांचट जोक मारू नकोस. सूर्या वैतागून म्हणाला. आनंदाचा क्षण? 1 मिनिट, म्हणजे तू त्या जन्नत सोबत डेटवर गेला होतास? देवा, अरे बघतोयस ना, मोठा भाऊ तिकडे बायको सोबत डेटवर गेलाय आणि हा लहान भाऊ कपडे बदलावे तशा गर्लफ्रेंड बदलतोय. आणि मी गरीब बिचारा असहाय्य मुलगा त्या ॲक्सिडेंटमध्ये हातपाय मोडल्यापासून कधी कुठल्या मुलीकडे बघितलं पण नाही. आणि बघितलं तरी आता कोणाला हात लावायची हिम्मत पण होत नाही. काय सांगावं, कोण कुठली मुलगी गळ्यात येऊन पडेल आणि म्हणेल की शिवा, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूं. नाही नाही, नको, आता पोरींच्या नादाला लागायचंच नाही बाबा. शिवा त्याच्याच नादात बडबडत होता. तितक्यात सूर्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याचं तोंडच बंद करून टाकलं. किती बोलतोस रे तू, आणि तोंडाला येईल ते बोलतोस. मी काही नवीन गर्लफ्रेंड वगैरे पटवली नाहीये. जी होती तिलाच परमनंट केलंय. सूर्या म्हणाला. तसं शिवाचे डोळे मोठे झाले. म्हणजे ती तुला हो बोलली? शिवाने त्याचा हात खाली घेत आश्चर्याने विचारलं. येस, नाउ शी इज ऑफिशियली माय गर्लफ्रेंड. आय एम सो हॅपी टुडे. सूर्या त्याच्या गळ्यात पडत म्हणाला. पण शिवा धक्का बसल्यासारखं नुसताच बसून होता. म्हणजे त्याला आनंद झाला होता, पण तो व्यक्त कसा करावा ते काही त्याला कळत नव्हतं. मामाश्रींना आता खरंच बीपीच्या गोळ्या चालू कराव्या लागतंय असं दिसतंय. तो मनातच म्हणाला. एंजल, हे सगळं काय आहे? सत्यजित जेवणाच्या ताटाकडे बघून म्हणाला. जेवण आहे, तिने उत्तर दिलं. ते दिसतंय मला, पण तू नॉनव्हेज का आणलंयस? तो ताटाकडे बघत म्हणाला. कारण तिने सगळं त्याच्या आवडीचं नॉनव्हेज ऑर्डर केलं होतं. कारण तुम्हाला आवडतं म्हणून. ती त्याच्या हाताला पकडून त्याला जागेवर बसवत म्हणाली. पण तुला आवडत नाही ना? तो म्हणाला. इथे माझ्या आवडण्याचा प्रश्न कुठे आला? तुम्हाला आवडतंय ना, मग तुम्ही खा, ती म्हणाली. एंजल, अगं पण. तो बोलतच होता. तितक्यात ती त्याच्या मांडीवर बसली आणि त्याच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली. जीत, मी तुमच्याकडून ना एक गोष्ट शिकली की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे ना, त्याला आहे तसं स्वीकारायचं, त्याच्या गुणदोषांसकट. तुम्ही कधीच मला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. मी जशी आहे तसं तुम्ही मला ऍक्सेप्ट केलं. पण मी मात्र वेळोवेळी तुम्हाला बदलायला भाग पाडलं.
मग ते तुमचं बिझनेस असो किंवा तुमची पर्सनल लाईफ. आय नो तुमचं इल्लीगल काम बंद झाल्यापासून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. मी 2दा तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं होतं. आणि ते काही कमी होतं का की मी घरी आल्यापासून तुम्ही नॉनव्हेज पण खाणं सोडून दिलंय. ती उदास चेहऱ्याने म्हणाली. एंजल, ते मी तुझ्यासाठी नाही, आपल्या नात्यासाठी केलं होतं. तो तिच्या भोवती हातांचा विळखा घालत म्हणाला. मला तुमच्यासारखं गोल गोल फिरवून बोलता येत नाही. आय नो तुम्ही ते माझ्यासाठीच केलं. जे काम तुम्ही बंद केलंय ते पुन्हा सुरू करा असं तर मी म्हणणार नाही, कारण ते इल्लीगल आहे. पण माझ्यासाठी तुम्ही तुमची जेवणाची आवड बदलावी ते मला अजिबात मान्य नाही. त्यामुळे आज तुम्ही तुमच्या आवडीचं जेवण जेवायचं. ती म्हणाली. खायला मी खाईन ग, पण नंतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तो म्हणाला. तसं तिच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले. कसला प्रॉब्लेम? तिने विचारलं. नॉनव्हेज खाल्ल्यावर तुला किस कसं करू? तो म्हणाला. तसा तिचा चेहरा बघण्यासारखा झाला. कुठे जाऊन तोंड लपवू असं तिला झालं. ती लाजून त्याच्या मांडीवरून उठायला लागली, पण त्याने लगेच तिला जवळ ओढून पुन्हा मिठीत घेतलं. पाटलीनबाई, तुमची आता माझ्यापासून सुटका नाही. खूप उल्लू बनवलं तुम्ही मला. आता त्या सगळ्याची भरपाई तुम्हाला करून द्यावीच लागेल. तो म्हणाला. तशी ती कमालीची लाजली. आधी जेवण करूया, ती त्याच्या मांडीवरून उठत म्हणाली. ओके. त्याने पण होकार दिला, कारण ज्या पद्धतीने ती लाजत होती ते बघून त्याला तिला अजून ऑकवर्ड फील करून द्यायचं नव्हतं. दोघांनी सोबत जेवण केलं. तो नाही म्हणत असतानाही तिने आज त्याला त्याच्या आवडीचं जेवण करायला भाग पाडलं. त्यामुळे त्याचा पण नाईलाज झाला. इतक्या उत्साहाने तिने त्याच्यासाठी इतकं सगळं प्लॅन केलं होतं. त्यामुळे तिच्या आनंदासाठी तो ती सांगेल ते सगळं करत होता. जेवण झालं तसं तिने सगळं आवरून ठेवलं. तो टेकडीच्या एका कोपऱ्यात उभा राहून त्या दूरवर पसरलेल्या शहराकडे बघत होता. ती जागा शहरापासून दूर असल्यामुळे तिथे कोणीही येणं शक्य नव्हतं. म्हणूनच दुर्वाने ती जागा निवडली होती. सगळीकडे अंधार, मध्येच त्यांचा तो छोटासा टेंट, त्याच्या बाजूला ते चमचमणारं झाड आणि एकमेकांच्या सोबतीला असलेले ते दोघं. कसला विचार करताय? ती त्याच्या शेजारी उभी राहत म्हणाली. हे सगळं माझं स्वप्न तर नाही ना, याचा विचार करतोय. तो तिच्याकडे बघून हलकसं स्मित करत म्हणाला. तशी ती गालात हसून त्याच्या जवळ सरकली आणि त्याच्या हातात हात गुंफत म्हणाली. नाही, हे तुमचं स्वप्न नाहीये. इतक्या सगळ्या संकटांना पार करून आज आपण दोघे एकमेकांसोबत आहोत. याचं सगळं श्रेय खरं तर तुम्हाला जातं. तुमच्यामुळे मला माझा सेव्हियर परत मिळाला, ती म्हणाली. माझा सेव्हियर? तो एक भुवई उंचावत म्हणाला. हो, माझा सेव्हियर, माय फर्स्ट लव्ह, तिने ॲटिट्यूड मध्ये उत्तर दिलं. आणि मग मी कोण? तो म्हणाला.
तुम्ही द ग्रेट मिस्टर सत्यजित पाटील, पाटील इंडस्ट्रीचे सर्वे सर्वा, जबाबदारीच्या ओझ्याने दबलेला घरातला मोठा मुलगा. तिने उत्तर दिलं. तसे त्याला हसायला आलं. मग तुला कोण जास्त आवडतं, सेव्हियर की सत्यजित? त्याने हाताची घडी घालून तिला पुढचा प्रश्न विचारला. जर प्रेम करण्याची गोष्ट असेल तर मला माझा सेव्हियर आवडतो, आणि जर गोष्ट एखाद्याला समजून घ्यायची किंवा संयमाची असेल तर मला सत्यजित पाटील आवडतो. तिने त्याच्या दोन्ही खांद्यावर हात टाकत उत्तर दिलं. अच्छा, मग आत्ता तुला कोण हवंय, सत्यजित की सेव्हियर? त्याने तिला जवळ खेचत विचारलं. कोणी पण चालेल, दोघेही माझेच आहेत. तिने त्याच्या नाकाला नाक घासत उत्तर दिलं. तसा तो गालात हसला. ठीक आहे, मग आज तुला तुझा सेव्हियर परत करतो. असं म्हणत त्याने तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. जीत, हे काय करताय तुम्ही? तिने गोंधळून विचारलं. असंच उचलून घेऊन गेला होता ना तुला तुझा सेव्हियर, मग मी पण तेच करतोय. तो तिला डोळा मारत म्हणाला. तशी ती खुदकन गालात हसली आणि तिने त्याच्या गळ्यात हात गुंफत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो तिला तसाच उचलून घेत टेंट जवळ आला. हे नेमकं कशासाठी आहे इथे? तो तिच्याकडे बघून मिश्किल नजरेने म्हणाला. कशासाठी म्हणजे? गप्पा मारण्यासाठी. तिने नाक मुरडत उत्तर दिलं. म्हणजे रात्रभर आपण या टेंट मध्ये बसून फक्त गप्पा मारायच्यात? लाईक सिरियसली? त्याने डोळे फिरवत विचारलं. हो, तुमचा इरादा काही वेगळा आहे का? तिने त्याच्या गालावरून बोट फिरवत विचारलं. तिच्या स्पर्शाने त्याने लगेच डोळे बंद करून घेतले. तशी ती गालात हसली. काय होतंय मिस्टर पाटील? झोप येते का? ती खट्याळ नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली. जाम मस्ती सुचते ना तुला? थांब, आज बघतोच तुझ्याकडे. असं म्हणत तो टेंट मध्ये शिरला आणि त्याने तिला तसंच खाली सोडून दिलं. तशी ती दानकन खालच्या गादीवर आपटली. आऊच! जीत, लागलं ना मला, ती तिच्या कमरेला चोळत म्हणाली. अरे बापरे, लागलं का तुला? बघू दे बरं मला. असं म्हणत तो तिला हात लावणारच होता. तितक्यात तिने पटकन साडीचा पदर ओढून घेतला. नाही, नाही लागलं मला. तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले बघून त्याला हसायला आलं. तो हलकेच खाली वाकला आणि तिच्या गालावरून हात फिरवत म्हणाला. पाण्यातली मगर आणि सत्याची नजर सगळीकडे भिरभिरत असते, आणि याच नजरेने मी तुला भरपूर वेळा स्कॅन केलंय, खास करून तुझ्या पोटावर असणाऱ्या त्या तिळाला. आय वॉन्ट टू टच इट, तो म्हणाला आणि तिचा श्वासच घशात अडकला. एकतर गालावर फिरणाऱ्या त्याच्या पोटांमुळे तिच्या पोटात फुलपाखरांचा थवा उडायला सुरुवात झाली होती. जीत, प्लीज, ती मागे सरकत म्हणाली. काय झालं पाटलीत बाई? सेव्हियर छेपेनासा झालाय का? तो तसाच खाली बसत तिच्या जवळ जात म्हणाला. ती हळूहळू मागे सरकत होती
आणि तो तिच्या जवळ जात होता. शेवटी गादी संपल्यामुळे ती थांबली. तसा तो गालात हसला. तिच्या दोन्ही बाजूनी हात ठेवत तो तिच्या जवळ आला आणि तिच्या डोळ्यात आर पार बघत म्हणाला, तुला माहितीये माझं फेवरेट गाणं कोणतं आहे? तो म्हणाला, कोणतं? तिने हिप्नोटाईज झाल्यासारखं विचारलं. पहला प्यार तू मेरा, तू ही आखरी सनम, तेरी चाहत को मान बैठा हूं खुदा, तेरे मेरे प्यार नू नजर ना लगे, रुक जा ओ यारा आजा लग जा गले. तो एखादी शायरी म्हणावी तसं ते गाणं म्हणाला. तशी ती गालात हसून त्याला बिलगली.